हे चल हे लय जाड दिसतंय. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? लय बरे हो. चला आता आपण चाललो आहोत देवकुंड वॉटरफॉल. तर आपल्यासोबत अविनाश आहेत. तर ते ह्या आधी पण आलेले आहेत देवकुंडला. आणि मस्त होता एक्सपिरियन्स. तर तुमचा अविनाश, तुमचा मागच्या वेळेसचा एक्सपिरियन्स कसा होता देवकुंडचा? एक्सपिरियन्स देवकुंड वॉटरफॉल हा एक नंबर आहे आणि ट्रेकिंग साठी तर खूपच छान आहे. तर एकदा अवश्य भेट द्या ट्रेकिंग साठी. अविनाश, किती वेळ लागतो हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी? किती किलोमीटर आहे, काय कसं सांगा ना. तर यासाठी दोन रूट आहेत. पलीकडल्या साईडने गेले तर 8 किलोमीटर आहे, इकडनं गेले तर 6 किलोमीटर आहे. ओके. बंद कर आता इकडे तिकीट जास्त घेतात, या साईडनं तिकडनं कमी घेतात. ते तिकीटचं सांगा, काय म्हटले? त्या साईडने किती तिकीट आहे? 100 रुपये तिकीट घेतात, या साईडनं 200 रुपये तिकीट घेतात. आणि किलोमीटर मध्ये किती फरक? इकडून किती किलोमीटर आणि तिकडून किती किलोमीटर आहे? 3 किलोमीटर मध्ये फरक आहे. ओके ओके. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अक्षय खटके पण आपल्या सोबत आहेत. त्यांचा आणि माझा हा पहिलाच ट्रेक आहे. म्हणजे देवकुंडचा हा पहिला ट्रेक आहे. देवकुंडला आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे. अरे ऑडियन्स, आपली प्यारी ऑडियन्स आहे. प्यारी ऑडियन्स समजून किती. कसं वाटतंय अक्षय आतापर्यंत? बरं वाटतंय, पण वर गेला लाल होईना असं वाटतं. लाल लाल नाही होऊन द्यायची. पिवळी झाली तरी चालेल, पण लाल नाही झाली पाहिजे. तर हे बघा, एकदम खतरनाक असा रस्ता आहे. हे पाहू शकता तुम्ही माझ्या मागे. खूप खतरनाक असं जंगल आहे. तुम्हाला एखाद तरी साप दिसेल. ओ पुढं गुहे. अरे ते पण घेतलं. हा गुच घेतलं. ते काय व्हायरल व्हायला काय लागतंय? मीम व्हायरल झाली, द्यायची सोडून अशीच. रियालिटी दाखवायची, रियालिटी. मित्रांनो, आता हात दुखत आहे माझा फोन पकडून. तर तिथं थांबू आपण आणि थोडस काहीतरी नवीन इंटरेस्टिंग गोष्ट आढळल्यावर, भेटल्यावर आपण परत एकदा संवाद साधू. तो तब तक के लिए चलो बाय बाय. मित्रांनो, एक खतरनाक असा नजारा आहे. हे बघा, आपल्या बॅक साईडला जो तलाव, नदी आहे ना, डॅम, तलाव, अरे म्हणजे तलाव नदी जे काय असं आपल्याला माहित नाही तलाव आहे का डॅम आहे, नदी आहे. त्यामुळे मग तिन्ही ऑप्शन मी टाकून दिले. एवढं असं खतरनाक फील आहे मित्रांनो, जबरदस्त, एक नंबर वाटतंय. हा ब्लॉग जास्त मोठा होणार नाही, छोटाच, एक 5-7 मिनिटातच करूया आपण, पण मस्त करू. एक नंबर असं फील आहे. पाऊस पण नॉर्मल येतोय. ट्रेक पण काही एवढा काही जास्त हार्ड नाहीये. तुम्हाला अजून एकदा माझ्या बॅक साईडला तुम्हाला एक तलाव दाखवतो. हे बघा, हे बघा, हा तलाव. खूप मस्त नजारा आहे. चला, ते गेलाय पुढं गेलेत आमची टीम. बोलूया परत, बाय बाय. राहिला. चला, अजून लय मोठा ट्रेक आहे भाऊ. आता लय ट्रेक आहे मोठा. आपण निम्म्या रस्त्यात चालू आहे. वर गेलो ना आपण. आता भूक पण थोडी लागतच चालली. आता जरा भूकच लागली. खाऊन पण लगेच खायचं नाही. वरती गेलं कुरकुरे आपण हे करू. कुरकुरे आणि फरसाण, कांदे, टमाटे अगदी मस्त पैकी एकत्र करून खाऊ आपण वर गेल्यावर. पोहायच्या आधी ना. हो. आणि त्याच्यानंतर तुला सांगतो, फोन घेऊन झालं तर त्याच्यानंतर चपाती आणि शापूची भाजी, गवार, मस्त अशी दाबून आणि चोपून आणून खतरनाक मध्ये, खतरनाक जबरदस्त असा फील येईन. आणि कारण की पावल्याच्या नंतर बुकला हे लागतीच नक्कीच. तर आता आहे ना, पाऊस यायला लागलाय. तू व्हिडिओ बंद कर, नाही तो तोंड आहे. नको. अरे माय ऑडियन्स काय म्हणते राव, हे म्हणते काय. ठीक आहे, पण आता पाऊस येऊ राहिला. आपल्याला कसं आहे, पावसाचे दिवस आहेत, मग भिजणारच ना आपण. हो, ते तुमचं बरोबर आहे.
पण आता गप आहे का तुम्ही मला अशाच प्रकारे ब्लॉग मध्ये सहकार्य करत राहा. माझे 2 मुस्कडात मारा पण सहकार्य करा. तर तोंडी नको नको करा तुम्हाला इकडे नको. चल ठेवतो. तर ठेवा आता आपलं पब्लिक पण पुढे गेलंय. हा बघा किती आनंद घेतात आणि किती बघा. आनंद लुटतात. हा. किती आनंद किती जिबरी. तर मित्रांनो अक्षय कसं वाटलं आतापर्यंत इथपर्यंत येऊन. आतापर्यंत आहे नानू बरं वाटलंय पण जरा ही नजारा बघून कसं वाटलं. कसा खतरनाक नजारा आहे ह्यो. नादच करायचा नाही पण आता कसं चला आता तुम्ही पुढे उतर खाली. मोबाईल शेअरिंग ठेवा बरं का तुम्ही. हे नजारा हे खतरनाक. आ रा रा खतरनाक. चिंगम संपला काय देऊ. मग अजून 4 राहिले. काय चिंगम 1 रुपयाचे आणले. किती चिंगम नाही झाले एवढे. 5 रुपयाला चिंगम आणायचा एक. मग तो 5 तास जास्त आणले असते मग. चला बाय बाई जात ते लगेच बाई. पावसाचा काय हा प्रकार. पावसाचा माहिती नाही. काय हा पावसाचा प्रकार. काय झाडी काय डोंगर. डोंगर एकदम ओके काहीच अडचण नाही. ऑडियन्सले आपली पूर्ण 45 ऑडियन्स आहे. एक नजारा दाखव त्यांना तर मस्त आहे. ते मग चेहरा दिसतो ना मस्त याच्यात. हो एकदम मस्त. So basically I am a very handsome boy. साऊंड घ्यायला पाहिजे बरं का. Okay. Very pretty. I telling you something. This weather is so beautiful. This nature is very nature. Nature is very beautiful. Nature is very beautiful. And वातावरण is very hot. What is And खतरनाक. इंग्लिश इज थोडी थोडी कच्ची आहे. Mountain is very big. Water is very flow. Wind is very normal. Not big wind and I'm get out home. एखादी काठी द्यावा असली तर. तो कैसे है आप लोग. कैसी लगी मेरी इंग्लिश. तो इंग्लिश में सुनने के लिए 1 दबाइए. मराठी में बोलने के लिए 2 दबाइए. और कुछ ना करने के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए. बाय बाय. तो हेलो गाइस फिर से स्वागत है वही देवकुंड के ब्लॉग में. नायबाड हे बघा नजारा खतरनाक. एक छोटी सी क्लिप. मित्रांनो बघू शकता आपण कुरकुरा खातो आता. लय खतरनाक आता पाऊस आलाय. बस इकडे आता थोडासा पाऊस कमी झालाय. बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवतो. माझ्या माग तुम्ही नदी पाहू शकता. अविनाश माझा चेहरा एकदम बरोबर येतोय ना. म्हणजे दिसतोय ना. काय अडचण नाही. वर आलो पाहिजे बाकी तो जाऊ द्या. हा कोणता कुरकुरा आहे तुमचं नाव सांगा. कुरकुऱ्याचं ऍडव्हर्टाइजमेंट करू आपण. नाही ओके ठीक आहे. हे सगळ्यांचं तेच आहे. कोणता आहे कोकणी मसाला. मित्रांनो कसा पाऊस होता आता 2 मिनिटापूर्वी. पाणी पाणीच केलं. मोठ्याने बोला आवाज नाही थोड्यांना. पाणी केलं फार. हा खतरनाक. तर चला पाऊस संपल्या भेटू. हो बाजू सारखा हे ब्लॉक स्टार्ट झाला. ब्लॉक इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आता बघू शकता आम्ही असं गोल फिरू भिंगरी हो दाखवतो. गोल राहणे काय नको सगळं. इतकं भारी नाही. हा नाद करते काय. यायलाच लागतंय. हॅशटॅग देवकुंठ्या नाही देवकुंठ वॉटरफॉल निमदा 2000 में हर्ष बुष्ट का एक निमला महीने जको मोहा कोई मैंने पिंजरा मैंने बहत्या मैंने श्रोता
यायलाच लागतंय. आलं हे आपल्याला टाकावं लागेल हलवा. वा. मुआ. हे हले. तिथं म्हशी पण आहे 3. हो आम्ही इथं आता आम्ही असं प्लॅनिंग केलं की इकडेच गाय घ्यायच्या आणि इकडेच सेटल व्हायचंय. सो हे गोबर नाही देख, गोबर देख नीचे. गोबर हे गोबर 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 हे तेरा गोबर में पैर फिसल गया. तो गाइस अब हमने भी गोबर देख लिया है, आप भी गोबर देखो. सब साला गोबर ही गोबर. थोड़ा गोबर खाए आप, नॉलेज नहीं नहीं आप ही खाओ. हम और हमारे पब्लिक नॉलेज बहुत अच्छे है. खाए अच्छे से नॉलेज ए मराठीत ब्लॉग बनवायचा आपल्याला. आपण झालं हिंदीत चालू. मित्रांनो हे बघा एकदम खतरनाक असं वातावरण आहे. बंद कर आता, बघायचं राहून जाईल. थांबाय आता बंद करतो ना. आतापर्यंत आहेत ना आपण फक्त 2 ते 2.5 किलोमीटर ट्रेक पूर्ण केलेला आहे. टोटल 5-6 किलोमीटरचा ट्रेक आहे ह्याला. पण इथपर्यंत येऊसरच खूप फाटली. हां हां ठेवली. चला बाय बाय. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या माग वॉटरफॉलचं सगळ्या डोंगरावरचं पाणी कसलं खतरनाक असं खाली येत आहे बघा. ये वीडियो देखने वाले देखो, उनको बोल रहा हूँ कि मुझे सब्सक्राइब कीजिए. तसं नको काढू, बॅटिंग कर ना पटकन. अक्षय हा धबधबा ओ अविनाश तिकडे तुम्ही दोघे. हा धबधबा पाहून कसं वाटतंय? बाबा मस्त आहे. देवकुंडच्या पाण्याने धबधबा आलेला आहे हा. काय देवकुंडच्या नंबर? पाण्याचा धबधबा नाथ आहे, गर्दी एक काय? नंबर आहे. नाथ गर्दी काय यायलाच लागतंय देवकुंड. ओके तुमचं म्हणणं काय ह्याच्यावर? तुमचा एक नवीन डायलॉग उगं डोक्यात जाऊ ना. यावाच लागतंय. खोट खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. चला घ्या पटकन व्हिडिओ मस्त पैकी तिकडून पुढे जाऊन तिकडून घ्या. कोणीकडे पाण्याच्या कडेला जाऊन नाही, ते वरती गेला भारी वाटेल. याला. गँग हाय. खूप थंडी वाजते आता. मला पाऊस तर एवढा येतोय की विचारूच नका. नका चाल लावलेला आहे. काय सांगू तुम्हाला. हा हाल बरे आहे ते बरे आहे. तुम्ही कधी देवकुंडला येऊ नका. अरे वा वा. मित्रांनो फायनली आपण आता धबधब्याजवळ पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो मी धबधबा. असा खतरनाक असा नजारा आहे. हळूहळू पड. तर मित्रांनो फायनली आपला हा ट्रेक इथं संपलेला आहे. संपलाय पण फार सुकून गेलो नाही आता. कसा वाटला ट्रेक? कोण गेलेले आहेत ते. ट्रेक खूपच छान वाटला, पण अंतर आहे ना लय. वॉटरफॉल मध्ये कशी मजा आली, काय कसं? वॉटरफॉल मध्ये म्हणजे एकच नंबर मजा आली. तर मित्रांनो खूप अशी मजा आली. ब्लॉग मध्ये छोटे छोटे व्हिडिओ आता आम्ही कपडे बदलतो आधी. टाकलेले आहेत. छोटे छोटे पॉईंट तुम्हाला हेल्प पण नक्कीच होईल. काही माहिती आम्ही काय वगैरे करतो, कपडे घेऊन आमची घरी येतो. कपडे. मला कमेंट मध्ये सांगा. सो फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे. फायनली खाली आल्यावर पण आम्हाला खूप भारी असं बघायला भेटलं. अयो तर
तर खाली आल्या आल्या डोळे भरून आले माझे. कारण की तर- लेडीज बघा एकदा तिथं तोंड. तर नाही लेडीज सारखं बाजूला. तर ही आपली वर आहे. तर भेटूया आपण पुढच्या एक मस्त ब्लॉग मध्ये. नुसतं बघत आहे पण काय उपयोग नाही. काहीच नाही